हॅलो गाईज, वेलकम टू द चॅनल, वेलकम टू दिस ब्लॉग. आणि आम्ही आत्ता चाललो इंजिनिअरिंग हिल्स पाहण्यासाठी. तर निघूया आपण आता. सकाळचे वाजले 6 आणि आम्ही इंजिनिअरिंग हिल्सला चाललो. सो लेट्स गो. आम्ही आता जस्ट आलो अंजनेरी पर्वत जवळ आहे. आणि इथे बेअर फूट चालायचे असते. सो आम्ही आता चप्पल वगैरे सगळं काढले आणि आम्ही चालत आहे. पूर्ण सगळा ट्रेक जो आहे तो स्टेअर्सवरती आहे. स्टेअर्सनेच चालायचं आहे आणि विदाउट चप्पल. तर सिंदूर लगाया है. बस इतना बड़ा पत्थर है. चालून चालून आम्ही थकलो यार. छोटसच आहे बट ऊन पण आहे त्यामुळं थोडस बघू आता. हॅलो गाईज, तर आम्ही आत्ता अंजनेरी पर्वतवरती आहे. जे असं काही दिसतंय बॅक साईडला. हे हनुमान देवाचं मंदिर आहे जिथे जन्मस्थान झालेलं. मी पूर्ण हम्पीमध्ये बघू शकत असाल सगळे स्टोन्सचेच पहाड आणि हिल्स आहेत. सगळीकडे स्टोन्स दिसत आहेत जिकडे बघल तिकडे. आणि लुक ॲट दिस विलेज. आणि हे कॅनॉल खूप असं सुंदर आणि शेती मस्तच व्ह्यू आहे इथून. हा आहे अंजनेरी पर्वत जिथे हनुमान जींचा जन्म झाला होता हम्पीमध्ये. आम्ही आता चाललोय रिटर्न अंजनेरी पर्वतवरून.
आणि आम्ही खूप छान असं दर्शन घेतलं. आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं हनुमानजीचं आणि मस्त वाटलं एकदम छान. समीक्षा छान दर्शन झालं हा ना. आणि पर्वत चढताना थोडंसं त्रास होतोय बट आम्ही मॅनेज केलं थांबत थांबत चढलो कसं तरी कसं तरी. येस दिस ब्युटिफुल व्यू. आणि समीक्षा तुला कसं वाटलं इकडे येऊन? छान वाटलं, मजा आली. लवकर लवकर झालं पाहिजे सगळं. हा लोकेशन झाली असते. हा ना. आमच्याकडे खूप कमी वेळ होता सो दॅट्स वाय आम्ही जास्त काही एक्सप्लोर नाही करू शकलो. जे मेन की पॉइंट्स होते आम्ही तेच फक्त बघितले. आणि आता आम्हाला परत रिटर्न आणि जायचं आहे. आम्हाला रिटर्न जायलाच 12 तास मिनिमम लागतात. 12 म्हणजे ऍटलीस्ट 10 तरी तास लागतातच आम्हाला. आणि त्यात आणि हा बदामी पण एक्सप्लोर करायचं आहे थोडंसं. सो दॅट्स वाय आम्ही स्किप केले थोडेफार काय म्हणतात प्लेस ना. हां सो आता इथून पुढे आपण कुठे जाणार आहे? बदामी निघू स्टेकडे. येस फ्रेश होऊ आणि येस आता आम्ही स्टेकडे जाऊ, फ्रेश होऊन मग नंतर आम्ही निघू बदामी जायला. तर आम्ही जस्ट आत्ता बादामीमध्ये पोहोचलोय. बादामी केव्ह मंदिर आहे तिथं. सो मस्त लग रहा है लेकिन है ना. बट यहीं पे नंदी तो शिव जी की नहीं है भाई. देख आ जा एक बार. आजा बाहर आजा. अंदर गया था ना वो बोल रहे कुछ है ही नहीं तो मैंने बोला कि आ जाए. टूर गाइड बनाता है मुगल स्टोरी. है ना. क्या नाम है इस मंदिर का? बादामी केव्स मंदिर. अच्छा ये पानी में ही रहता है ना नचिकेत? कितने महीनों तक? बारिश में 3 महीने ये मंदिर पानी में ही रहता है, उसके बाद निकलता है. हमारे यहाँ पे वो
तू सस्ता वाला अक्षय कुमार है क्या? वो सस्ता वाला शाहरुख था, तू सस्ता वाला अक्षय कुमार है क्या? हाँ है। नहीं तर गाईज आम्ही आलोय आत्ता बादामी केव्स मंदिरमध्ये, जे मंदिर पूर्ण तळ्यांमध्ये आहे आणि ह्या मंदिर 3 महिने पाण्यामध्ये असतं पावसाळ्याच्या. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्या चारी बाजूने पाणी आणि हे पाण्यामध्ये मी येऊ की नको? थांब की आयरन, रुक. मारेगा नहीं ना? चलो. अरे वो उसको प्यार चाहिए था. हाँ क्या? तो तूने किया? मैं यहीं पे थी. भाई सच्ची मार खा रहा है बंदर उससे. मार खाएगा ये. मैं दूर हूँ भाई, मैं इनके साथ नहीं हूँ. ओह माय गॉड. समीक्षा दीदी, आपके साथ क्या हुआ था जरा बताइए. भोली सूरत वाले, ये शैतान तुमसे ले गया वो मुंह वाले कुत्ते से डरते ये हैं. चू ले गया तुमसे यार सॉरी. बंदर का गिरा दिया. अपमान केलायस तू. उठाए मुंह से, जुबान से उठाए. उसके चाट के खत्म. अबे मैं तुझे बोल रही थी मेरा. भाई बोलेगा क्यों ही दिया. कुत्ता भी आ गया. भाई कितना कैसे खाया रे उसने. चलो जेंडर आल्सो नीड्स टू रिवील. तो देख कैसे एकदम कुपोषित हो गए भाई, उनको खाने ही नहीं मिल रहा है. ये खा लेंगे. दीदी आपने जो वो कॉम्प्रोमाइज किया है ना इनके लिए, वैसे ही पार्ले जी का कॉम्प्रोमाइज इनके लिए भी कर लो. खाली है नहीं, टाइम ही अपने पास. जाने को 10 मिनट लगेगा, बट वो चढ़ने को 1 घंटा लगेगा. 1 घंटा हो जाएगा मतलब पूरा. बाय बाय. ऐसे मारते नहीं है. भाई वो कुत्ता सच्ची में भूखा है, दिख रहा है उसको. उसको पार्ले जी दे दो. खाने दे. उनको तो पता भी नहीं है. इसको बताया था. कुत्तों से बाहर आ जा. कैसे बुला रहे हैं. हाँ खाने का बाद देख अभी खिला दे भाई. तुम्हारा ही सरदार है. खाना इसलिए. ये क्या कर रहा है तू. अब खा लो भाई. तुम्हारा 1 महीना भी नहीं बचा है. सबने नचिकेत को घेर लिया. झुंड आ गई है, पूरी झुंड. तो तुझे चाहते क्या. काटेगा. इसको काटना ही चाहिए. अरे यार 16 लगे नहीं चाहिए.
वो निकाल के सिरे आए देखना। ऐसा नहीं एक बिस्किट का लाएगा उनको डाल देगा। उसके सामने खा रहा है। हो गया ना भाई। दीदी आप क्या कर रहे हो? मैं मेकअप प्रोडक्ट टेस्ट करवा रही हूँ मेरे मेल फ्रेंड्स से। ओके आई एम वेरी एक्साइटेड। बीत चुका है तो अच्छी बात है। ये तो ये है नेल पॉलिश। पॉलिश है यार, देखना ये लिपस्टिक न्यूड नहीं थोड़ा देर के लिए मेरे को कम करके नाम मुंह में ना मतलब दिमाग पे आ चुका है ऐसा। दिमाग से मुंह तक कितना टाइम लगता है? क्या बोलते हैं इसको? कुछ तो नहीं समझ आ बता मैं भी देखूं। लड़का है, प्रूफ कर दिया। उसमें सब कुछ मीट चुका है इसलिए मैंने हाथ में दिया। देख ये ना इधर और मुझे लग रहा है तुम लोगों ने ये खाया है, क्या बोलते हैं, फालूदा खाया है? मलाई फालूदा खाया है? हाँ उसका एक रिव्यू नहीं, लग रहा है। कुल्फी फालूदा। वही है ये। नाक के ऊपर लगाते हैं ऐसे ऐसे लंबा वो दूसरा बैग में है। उसका भी नाक। हम लोग ज्यादा मोटी चीजें महंगी वाली प्रोडक्ट्स देखते हैं हम लोग। ये भी महंगा ही है। कितने का है? अब याद नहीं है मैं देखा, नायका हमें भी देख महंगा लेते हैं। Maybelline हम का नायका देखते ही नहीं है। ठीक है, ये बता क्या है अभी? कंसीलर है ये। मैं वो तो बोला कवर करने के लिए वो करते हैं। सच में कुछ नहीं पता है मेकअप के बारे में, रहने दो। खत्म हो गया प्रोडक्ट।